तथाविव संप्रक्तो वाघरत प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. प्रथम कलेचं दैवत नटेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या सत्कार समारंभात उपस्थित असलेले आदरणीय आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे संत साहित्याचे गाडे अभ्यासक विद्या वाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे सर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय अप्पा श्रीरंगप्पा बारणे, या मावळचा आवाज किंवा या महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आणि या महाराष्ट्राला वेगवेगळ्या स्तरावर एक उंची प्राप्त आहे. साहित्य क्षेत्रात असेल, कला क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल आणि आध्यात्मिक, हे तर महाराष्ट्राचं खूप मोठं जवळचं नातं आहे. असे आमचे आप्पा, आत्ता ज्यांना उत्कृष्ट सांसद रत्न पुरस्कार या भारत सरकारने दिला, तेही आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आमचे बाबासाहेबजी धुमाळ, आमचे नाट्यनिर्माते विजयजी जोशी आणि विजय कदम यांना आपण खूप वर्षापासून पाहतो. त्या काळामध्ये खरं तर ते आज जो मीडिया वगैरे हा जो एक प्रकार फास्ट आहे, तर त्या काळामध्ये जर तो असता तर इतका गुणी कलावंत आहेत ते. अक्षरशः मी लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहायचो आणि एक मनामध्ये ठरवायचं की आपण काहीतरी एक आगळं वेगळं करायचं, हे यांच्याच प्रेरणेतून आम्ही करत आहोत. असे विजय कदम आहेत, चेतन दळवी आहेत, विजय पटवर्धन, अविनाश जाधव, वसो बबाबाई आत्माराम जाधव, राहणार चिंचोली देहू. आपला जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय. 1946मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने चिंचोली व आजूबाजूची शेती जमीन ब्रिटिश आर्मीसाठी संपादित करून सर्व कुटुंबांना भूमिहीन केले. एकत्र कुटुंब, त्यामुळे कुटुंब मोठे व जबाबदारी तितकीच मोठी. मात्र संकट एकट्याचेच नव्हते, संबंध गावावरच ते संकट होते. आपण न डगमगता मिळेल तो व्यवसाय, अगदी बैलगाडी चालवून भाजीपाला दूध सगळं विकत आपण संसाराला चालवलं आणि बुवा म्हणून आपण सर्व बहुपरिचित आहात. आपल्या गावची अडचण ती आपली अडचण असं मानणारं असं आपलं व्यक्तिमत्व. त्यामुळं आपण आपल्या घराचेच नाही तर गावचे लाडके आहात. आपले सुपुत्र नंदकुमार व पुतणे गोविंदराव उत्तमराव जाधव हे देहूरोड कॅन्टॉनमध्ये बोर्डाचे नगरसेवक असतानाही त्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन घेतले. आपण 92 वर्षात आहात. कल्पना करा, 92 वर्षातही आपण स्वतःची कामे स्वतः करत स्वावलंबनाचे धडे मुलांना देत नातवंडे पंतूंच्या समोर आदर्श ठेवला आहे. सर्व जग भौतिक सुख सोयींच्या पाठीमागे लागलेले असताना आपण या वयात जिन्यावरून चढता उतरता, सायकल चालवता आपल्या दीर्घायुष्याचे हे गुपित असावे असे वाटते. यातून सर्वांनीच बोध घेण्यासारखे आहे. आपले वय आणि कष्टाचा डोंगर, या सर्वासाठी आमचे शब्द इथे अपुरे पडतात. आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्वास नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान दीपस्तंभ पुरस्कार देऊन आपल्याला गौरवित करत आहे. यारो उठो चलो भागो दौड़ो, मरने से पहले
आपण BJ मेडिकल कॉलेजमधून 1995 ते 2000 या कालावधीत MBA BS पूर्ण केले. हो हो सर, आपण डांगे श्री डायग्नोसिस सेंटर तळेगाव, पायोनियर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल निगडी, कॅथला व JM कॉर्पोरेशन या ठिकाणी आपण डायरेक्टर म्हणून काम करत आहात. आणि यासाठी आमचं नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान आपल्या या वैद्यकीय सेवेबद्दल गौरवान्वित करत आहे. मित्र हो, सर्वच क्षेत्रातली फुलं, सगळ्या बागेतली अनेक जाती धर्माची रंगाची वासाची फुलं या माळेत वोवलेत ते महेश स्वामींनी. या ठिकाणी नटराज कला क्रीडामध्ये क्रीडा महाराष्ट्राचे खेळ भरपूर आहेत, पण देशी खेळ हा कबड्डी. आणि कबड्डीचा सरसेनापती महाराष्ट्राचा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, श्रीमान प्रवीण नेवाळे, राष्ट्रीय कबड्डीपटू, चिखली पुणे यांचीही थोडक्यात माहिती. आपण पुण्याचा संघ पाहिलो परवा, काय उत्कृष्ट चढाया सर. मी तुमची एकही मॅच चुकवली नाही बघायची. काय एंट्री होती, 5-5 गुण एका वेळेस आणत होते. हे चिखलीचे चिखली टाळगावचे हे सुपो. यानंतर श्रीमान मुकुंदराज ढिले, आपल्या कार्याचा विस्तार सामाजिक क्रीडा साहित्यात आहे आणि विष्णुपंत प्राच्य विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण काम करत आहात. आणि आपलं कार्य पारंपरिक वनौषधी लोप पावत चाललेली परंपरा जिवंत आपण ठेवलात, याबद्दल नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान आपल्याला गौरवित करत आहे. क्रीडा झाली, आता गाणं. खरंच श्री मधुसूदन विष्णुदास ओझा उस्मानाबादजवळचं उजनी गावचं व्यक्तिमत्व, पण त्यांचा आवाज भारताच्या नाही तर आंतरराष्ट्रीय सीमेवर जाऊन पोहोचलाय. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात पुरस्कार केलाय. असं अतिशय बहुरंगी व्यक्तिमत्व मधुसूदन ओझा. ते आपल्या सत्काराला आपल्या वाणीमधनं उत्तर देणारच आहेत. यानंतर श्रीमान योगेश संजय फापाळे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे, मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं काम करणारं हे व्यक्तिमत्व, आपल्या अंगी असलेली सचोटी आणि जिद्द आपल्या यशाची नांदी ठरली, म्हणून हा गौरव.
सौभाग्यवती मंगला पाटील, शिक्षण समाजोन्नती घडवतो यासाठी वाड्या वस्त्यावर बालवाडी शिक्षिका आणि प्रौढ शिक्षण वर्ग घेऊन आपण सर्व समाजाला दिशा दिलात. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आपण इतनी शक्ती हमें देन दाता. मैफिलीला मिसळही आहे आणि बनारस पान सुद्धा आहे. होऊन जाऊ द्या टाळ्या बजाव. यानंतर सौभाग्यवती ऐश्वर्या वैभव जोशी, योगाच्या क्षेत्रामध्ये योग शिक्षिका, प्राध्यापक, पंडित, परीक्षा पूर्ण, त्याचबरोबर सौभाग्यवती हरिभक्तपरायण स्मिताताई बबन हरकळ, वारकरी आहेत त्या, हरिभक्तपरायण. आणि आज आपल्याला माहिती आहे विद्यावाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे सर आणि सर्व मान्यवर हा 14वा पुरस्कार या ठिकाणी